तर भिकारचोट मान्याचा ओबीसी नेत्यावर बोलणं म्हणजे कुठेतरी ओबीसींचा द्वेष, यांच्या रक्तातच ओबीसी विषयी सातत्यानं कुठेतरी गरळ ओकण्याचं आणि माझ्या मते ह्या भिकारचोटाला त्याच्या आईनं दुधाचा बोळा देण्याऐवजी कुठेतरी विष्टेचा किंवा शेणाचा बोळा याच्या तोंडात टाकलेला दिसतोय जन्माल्या म्हणजे सातत्यानं फक्त याच्या तोंडातून विष्टा किंवा शेणच बाहेर पडतंय। म्हणजे इतका भिकारचोट विचाराचा आणि इतक्या अक्कलशून्य विचाराचा माणूस मी महाराष्ट्रात नाही जगात नाही पाहिला। एकतर बावनकुळे साहेब ह्या राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि वयानं सिनियर आहेत, मनोज जरांगेच्या बापाच्या वयाचे आहेत। आणि खरं तर काय होतं, संविधानिक पदावरील माणसाला टीका करणं आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्यांच्या व्यंगावर, त्यांच्या दिसण्यावर, त्यांच्या कलरवर हे जर कोणी टीका करत असेल तर स्वतः आपण आरशात बघितलं पाहिजे। माझी त्या मन्यानी जर स्वतः आरशात बघितलं तर मन्या एकतर दिसायला खाली शरीर त्याचं माकडासारखं आहे आणि चेहरा गाढवाच्या तोंडासारखा आहे। म्हणजे आणि काही बोलायचं निव्वळ जे बोलता येईल ते बोलायचं। आणि खरं तर मराठा समाजाने कुठेतरी बोध घेतला पाहिजे। मराठा समाजाने आपला नेता काय बोलतोय आणि राज्यात याचे परिणाम काय होते, गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी भटक्या विमुक्ताचं तुम्ही मतं घेता आलात आणि तुमच्या नेत्याला तुम्ही सुसाट सोडून दिले किंवा काही कुणावर बोल। आज जिथं जिथं जाईल तिथं भुंकण्याचं, काल तर बावनकुळे साहेबावर बोलताना कुठल्या बाहुबली चित्रपटातल्या त्या कालिकेचं नाव घेतलं आणि त्याच्यामधून कुठतरी गाढवासारखा आरडून ओरडून दाखवू लागला। म्हणजे नेता कसा असावा हे म्हणजे मराठ्यांचा नेता ओरिजिनल भंपक। म्हणजे खरं तर मराठा समाजामध्ये अनेक विद्वान लोक असताना ह्या भिकार चोटाला एवढं डोक्यावर का घेतले मला हे कळत नाही। मराठा समाजातल्या विद्वान लोकांनी याचे कान टोचले पाहिजे, याला जबाबदारीने सांगितलं पाहिजे आणि याची बाजू घेणारे सुद्धा भिकारचोट लोक राज्यामध्ये अनेक झाले। ट्रोल मीडिया, ट्रोल फेक अकाउंटवाले याची बाजू घेत आहेत, राज्यात वाद निर्माण करण्याचं काम करतायत। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।